नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रसार माध्यम आणि बातमी लेखन हा घटक पाहणार आहोत. प्रसार माध्यम आणि बातमी लेखन या घटकामध्ये आपल्याला बातमी म्हणजे काय, बातमी कशी लिहायची, बातमी आणि तिची उपयुक्तता या संदर्भामध्ये माहिती पाहायची आहे. आपण प्रसार माध्यमासाठी लेखन या क्रेडिट कोर्स अंतर्गत वृत्तपत्रासाठी बातमी लेखन आणि मुद्रित शोधन आणि नभोवाणीसाठी भाषणाची संहिता लेखन असे 2 घटक बघणार आहोत. वृत्तपत्रासाठी बातमी लेखन बघत असताना मित्रांनो, आपण बातमी म्हणजे काय, बातमीची वैशिष्ट्ये कोणती आणि वृत्तपत्रासाठी बातमी लेखन करताना कोणती काळजी घ्यायची या गोष्टी पाहणार आहोत. जी घडते ती बातमी असंही म्हटलं जातं. बातमी नेमकं कशाला म्हटलं जातं, तर जी घडते ती बातमी, जी नवीन आहे ती बातमी, जी तुम्हाला समजली ती बातमी, एखाद्याने व्यक्त केलेले नवे विचार म्हणजे बातमी. आपल्या आसपास दैनंदिन वेगवेगळ्या घटना घडत असतात. या सगळ्याच घटना बातमी योग्य होतात का? नाही. मग बातमी होण्यासाठी त्यामध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? बातमीलाच वृत्तमूल्य असं सुद्धा म्हणतात. मग हे वृत्तमूल्य नेमकं कोणत्या घटनांमध्ये असतं, त्या घटना बातमीचा विषय होत असतात. त्यामुळे आपल्या आसपास घडणारी एखादा नवीन विषय हाताळणारी, आपल्याला याच्या आधी माहीत नसणारी घटना किंवा एखाद्याने नव्याने व्यक्त केलेले विचार म्हणजे बातमी असं आपण म्हणतो. या बातमीची वेगवेगळी वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला मित्रांनो बघायची आहेत. आता बातमी लेखन कसं करायचं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्याआधी आपण बातमीची व्याख्या बघूया. अचूक आणि समायोजित असणाऱ्या घटना, शोध, मते आणि अन्य गोष्टी म्हणजे बातमी. या बाबींचा वाचकावर परिणाम तरी होतो आणि त्यांना त्यामध्ये रस तरी वाटतो. एखादी नव्यानं माहीत झालेली घटना आपल्यासाठी बातमी असते. एखादा नवीन शोध लागला तर ती घटना आपल्यासाठी बातमी असते. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीनं व्यक्त केलेले विचार असतात, ती सुद्धा काय असते, आपल्यासाठी बातमी असते. या सगळ्यांचा वाचकावर परिणाम होत असतो आणि वाचकाला या घटना वाचाव्याशा वाटत असतात. याला आपण बातमी असं म्हणतो. बातमीची व्याख्या वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळी केली जाते. बातमीच्या व्याख्येचे एकच एक घटना म्हणजे बातमी असं आपण म्हणत नाही, तर लोकांना रस वाटणारी कोणतीही घटना, वस्तुस्थिती किंवा मत म्हणजे बातमी असं आपण म्हणतो. आपण पाहिलं की बातमीलाच आपण वृत्त असं म्हणतो. मग कोणत्या घटकांमुळे एखादी घटना बातमी होते हे आता आपण पाहूया. राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक घटना घडत असतात. या घटनांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संघर्ष असतो. हा संघर्ष कधी स्थानिक पातळीवर असतो, कधी राज्य पातळीवर असतो, कधी राष्ट्रीय पातळीवर असतो. मित्रांनो, आता आपण बघत आहात बघा, वृत्तपत्रांमध्ये रोज बातम्या वाचत आहात की अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यामध्ये जो संघर्ष चालला आहे, हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा जो संघर्ष आहे, ही जी बातमी आहे ही कोणती आहे? आंतरराष्ट्रीय स्वरूपाची बातमी आहे. आणि या बातमीमधला संघर्ष आपण रोज वृत्तपत्रातनं वाचत आहोत. म्हणजेच एखाद्या बातमीचं वृत्तमूल्य कोणत्या कोणत्या घटकांमध्ये आहे हे आपल्याला बघायचं आहे. 2 वेगवेगळ्या व्यक्तींच्या विचारांमधला संघर्ष हा सुद्धा बातमीचा विषय होत असतो. एखाद्या व्यक्तीचे विचार दुसऱ्या व्यक्तीला पटले नाहीत, तिने त्याच्यावर प्रतिवाद करणारे विचार मांडले, म्हणजेच हे वादप्रतिवादाचे जे विषय आहेत हे सुद्धा बातमीचा घटक होतात. एखाद्या क्षेत्रातली प्रगती, एखाद्या क्षेत्रातला विध्वंस या सुद्धा बातमीचा विषय होतात. विज्ञानाचे क्षेत्र असो किंवा शेतीचे असो, त्यातलं पुढचं पाऊल मानवाच्या प्रगतीच्या दृष्टीनं नेहमीच महत्त्वाचं ठरत असतं. पण ही पुढचं पाऊल टाकत असताना जो विनाश होतो किंवा जी प्रगती होते किंवा जो विध्वंस आपण ज्याला सामोरं जातो, ते विषय सुद्धा बातमीचे वृत्तमूल्य वाढवणारे असतात आणि यामुळे या घटना बातमी होत असतात.
जपानवर झालेला हल्ला, जपानमधल्या हिरोशिमा नागासाकीमध्ये झालेला हल्ला असेल, किंवा मध्य प्रदेशामध्ये भोपाळ या शहरामध्ये जी झालेली दुर्घटना असेल वायू गळतीमुळे, या घटना सुद्धा बातमी ठरतात. सर्व समाजाच्या किंवा समाजातल्या काही घटकांवर परिणाम करतील अशा सर्व घटना बातमीच्या पात्रतेच्या ठरतात. काही घटनांचा परिणाम अल्पकाळ असतो तर काही घटना दीर्घकाळ परिणाम करत असतात. त्यामुळं वृत्तमूल्य असणारी कोणतीही घटना ही बातमी ठरत असते. आपल्या आसपास अशा अनेक घटना घडत असतात ज्याकडे आपण बारकाईने लक्ष देऊ शकतो. या सगळ्या घटना बातमीविषय होतात का? नाही. तर यामध्ये काहीतरी नाविन्य हवं तर त्या घटना बातमी होतात. आपल्या आसपास एखाद्या कार्यक्रमाला एखाद्या विख्यात वलयांकित व्यक्तीनं जर भेट दिली तर त्याच्याशी संबंधित सगळ्या घटनांना वृत्तमूल्य असतं. उदाहरणार्थ, आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या कला मंडळाच्या उद्घाटनासाठी एखादी प्रसिद्ध वलयांकित व्यक्ती आली तर ती काय झाली? बातमीचा विषय झाली. किंवा तुमच्या आसपास आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे, गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही एखादी विख्यात वलयांकित व्यक्ती, चित्रपट क्षेत्रातल्या व्यक्ती जर बोलावली असेल तर काय झाली? ती बातमी झाली. दुसरी एक आपल्याला घटक याच्यामध्ये वैशिष्ट्य सांगतात की समायोचितता. कोणतीही घटना, व्यक्त होणारं मत आदींशी ताजा संदर्भ जोडला गेला की तो बातमीचा विषय होतो. म्हणजेच ताजेपणा हे वृत्तपत्रांचे बलस्थान आहे असं आपल्याला म्हणता येईल. काल पुण्यामध्ये समजा एखादी घटना घडली तर काल रात्रीची घटना ही आज आपल्यासाठी काय असते? सकाळी ताजी घटना असते, ती बातमी योग्य असते. त्यामुळं ताजेपणा हे वृत्तपत्रांचं सगळ्यात महत्त्वाचं बलस्थान आहे. 2-3 दिवसापूर्वी घडून गेलेली घटना, महिन्याभरापूर्वी घडून गेलेली घटना ही ताजेपणाच्या दृष्टीनं बाद ठरते आणि म्हणून ती बातमी ठरत नाही. वृत्तमूल्य कोणत्या घटनांमध्ये असतं? यामध्ये पुढचा घटक आपल्याला सांगता येईल की नजीकता. घटना कुठे घडली यावरही बातमी किती महत्त्वाची ठरते. प्रत्येक वृत्तपत्राला आपल्या प्रभाव क्षेत्रातल्या बातम्यांना अधिक महत्त्व द्यावं लागतं. त्या वृत्तपत्राचा वाचक वर्ग असलेला भौगोलिक भाग म्हणजे त्या वृत्तपत्राचं प्रभाव क्षेत्र. आपण सर्वजण ज्या भागामध्ये राहतो त्याच्या आसपास घडणाऱ्या घटना या आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. मग असं असतं का की खूप लांबच्या, खूप दूरच्या, म्हणजे समजा आपण पुण्यामध्ये राहतो आहोत, आपण कोल्हापूरमध्ये राहतो आहोत, आपण सातारामध्ये राहतो आहोत, तर मग दिल्लीत घडलेल्या घटना आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत का? असं नाही. आपल्यासाठी त्याही घटना महत्त्वाच्या आहेत, पण घटना कुठं घडली? भारतामध्ये घडली, भारताच्या बाहेर घडली, राज्यात घडली, आपल्या आसपास घडली, आपल्या घराच्या जवळ घडली, या भौगोलिक भागावर त्या वृत्तपत्राचं जे प्रभाव क्षेत्र असतं आणि त्यासाठी मग या बातम्यांना अधिक महत्त्व दिलेलं असतं आणि या बातम्या आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. दुसरा पुढचा घटक आपल्याला सांगता येईल की नाविन्य. योगायोग, विरोधाभास, आयुष्य जगण्याच्या अभिनव पद्धती, जगण्याच्या वेगवेगळ्या जगावेगळ्या सवयी, छंद हे सगळं नाविन्य या घटकामध्ये येतं आणि या वार्तामूल्यांमध्ये नाविन्य या घटकाला अतिशय महत्त्व असतं. एखादा माणूस दोन्ही हातांनी लिहू शकतो, एखादा माणूस तोंडात ब्रश पकडून चित्र काढू शकतो, एखादी मुलगी सायकल उलट्या पद्धतीनं चालवू शकते. या गोष्टींमध्ये नाविन्य आहे आणि म्हणून या गोष्टी काय आहेत? आपल्याला बातमी योग्य ठरतात आणि त्याला एक वृत्तमूल्य असतं. प्रसारमाध्यमांमध्ये बातमीदाराला अतिशय महत्त्व असतं. या बातम्या आपल्यापर्यंत कोण आणतं? या बातम्या आपल्यापर्यंत बातमीदार आणत असतो. त्यामुळं प्रसारमाध्यमांमध्ये बातमीदाराला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. मुद्रित माध्यमासाठी बातमी असेल, दृकश्राव्य माध्यमासाठी बातमी असेल, या सगळ्याच घटकांमध्ये बातमीदार अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणून बातमीदाराला प्रसारमाध्यमांचे डोळे असं म्हणतात. दिवसभरात घडलेल्या घडामोडी वाचकांपुढे ठेवण्याचं काम बातमीदार करतो. महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार होण्याची संधी बातमीदाराला मिळते. आपल्या आसपास ज्या काही घटना घडतात या आपल्यापर्यंत कोण आणतं? तर बातमीदार आणतो. आता या घटना आपल्यापर्यंत वेळेत याव्या लागतात. या सगळ्याची जबाबदारी कोणाची असते? बातमीदाराची असते. सामान्य माणसाला आजूबाजूला काय चाललं आहे याची बातमी देण्याचं काम बातमीदार करतात. माहिती गोळा करणं आणि ती वाचकाला समजेल अशा प्रकारे अचूक मांडणी करणं हे कामसुद्धा बातमीदार करत असतात.
बघा मित्रांनो, आपल्याला प्रसारमाध्यम, बातमीदार, बातमी लेखन हे सगळे घटक बघायचेच आहेत. त्यामुळे बातमी लेखन कसं करावं, बातमी लेखनातली काय वैशिष्ट्ये आहेत हे आपल्याला बघायचं आहे. आता उच्च अधिकारी ज्या वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतात, हे निर्णय आपल्यापर्यंत कुठून येतात, तर वृत्तपत्रांच्या माध्यमातून येतात. शासनाने घेतलेले निर्णय असतील, हे आपल्यापर्यंत कुठून येतात, तर आपल्याकडे वृत्तपत्रांच्या माध्यमातून येतात. उच्च अभिरुची आणि कायद्याच्या चौकटीत बसणारी कोणतीही गोष्ट जी पुष्कळ लोकांना वाचायला आवडेल अशी करण्यात आलेली असते, बरोबर. आता वेगवेगळ्या घटना, लोकांना रस वाटणारी कोणतीही घटना, वस्तुस्थिती किंवा मत म्हणजे बातमी, अशी एक आपण बातमीची व्याख्या करतो. सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौतिक किंवा अन्य कोणत्याही संबंधावर परिणाम करणाऱ्या किंवा त्यांच्यात बदल घडवणाऱ्या घटना म्हणजे बातमी असं आपल्याला म्हणता येतं. माणसाशी संबंधित विद्यमान सर्व घटकांमध्ये झालेले बदल टिपणारे लिखाण म्हणजे बातमी या सदरामध्ये येतं. बातमीच्या विविध व्याख्या आपण बघतो. बातमीची काही मूलभूत वैशिष्ट्ये सुद्धा आपण स्पष्ट केली. मी तुम्हाला सांगितलं की नाविन्यपूर्ण घटना असेल, समायोजितता असेल, सर्वाधिक वाचकांना रस असणाऱ्या तसेच त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या घडामोडी असतील, या सगळ्यांना आपण बातमी या व्याख्येमध्ये बसवतो. मग बातमीचे विषय कोणते कोणते ठरतात, तर बातमीचे वेगवेगळे विषय असतात. मग त्यामध्ये आपण बघितलं की स्थानिक पातळीवरच्या बातम्या असतील, वेगवेगळे शोध असतील, ते शोध विज्ञानाशी संबंधित असतील, तंत्रज्ञानाशी संबंधित असतील, आपल्या आजूबाजूचं हवामान, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, आपल्यावर येणारी वेगवेगळी संकट, हे सगळे विषय बातमीचे होत असतात. आपल्यावर बघा, आता करोना कालखंड आहे, या करोनाच्या काळामध्ये करोनामुळे जी संकटं निर्माण झालेली आहेत याच्या बातम्या आपण दररोज वृत्तपत्रांमध्ये वाचत असतो. आणि या बातम्या काय आहेत, आपण खूप काळजीपूर्वक वाचतो. आज कोणत्या भागामध्ये किती कोरोनाचे रुग्ण सापडले किंवा कोरोना कोणकोणत्या कारणामुळे होतो, या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, काळजीपूर्वक वाचतो आणि या बातमी लेखनामध्ये येत असतात. आपण पुढच्या घटकामध्ये विद्यार्थ्यांनो ही बातमी कशी लिहायची, बातमी लिहित असताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे बघणार आहोत. एकूणच आपल्याला बातमी लेखन, प्रसारमाध्यमांशी संबंधित ज्या काही बातम्या लिहिल्या जातात त्यांचे लेखन कशा प्रकारे करायचं आहे हे बघायचंच आहे. पण याच्या पुढच्या घटकामध्ये आपल्याला या बातमी लेखनामध्ये मुद्रित शोधन कसं करायचं हे सुद्धा बघायचं आहे. त्यासाठी याच्या पुढचा व्हिडिओ आपण जरूर बघा. धन्यवाद. आज आपण प्रसारमाध्यमांसाठी बातमी लेखन हा घटक बघत आहोत. प्रसारमाध्यमांसाठी बातमी लेखन कसं करायचं, या घटकामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की प्रसारमाध्यमांमध्ये बातमी लेखन करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे, नेमके कशा स्वरूपानं आपण प्रसारमाध्यमांसाठी बातमी लेखन करतो. एखादी महत्त्वाची बातमी, विविध क्षेत्रात लागणारे नवनवीन शोध, खळबळजनक घटना, क्रीडा क्षेत्रातल्या घडामोडी, शेअर बाजाराविषयीची माहिती, त्यातल्या उलाढाली, सरकारच्या नव्या योजना, यापैकी काहीही सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचं असेल तर आजच्या युगामध्ये प्रसारमाध्यमांसारखं दुसरं साधन नाही. प्रसारमाध्यमांच्या सहाय्यानं आपण या सगळ्या गोष्टी ऐकतो, नव्हे तर दृकश्राव्य माध्यम असतील तर आपण बघतो. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आकाशवाणी, दूरदर्शन आणि वर्तमानपत्र ही आजची प्रभावी प्रसार माध्यमं आहेत. बातमीच्या जलद प्रसाराच्या या शक्तीमुळे सर्व प्रसार माध्यमांचं महत्त्व अधिक आहे. ही तीनही माध्यमं, आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल किंवा वर्तमानपत्र असतील, ही आजची प्रभावी प्रसार माध्यम आहे. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये वर्तमानपत्रासाठी बातमी लेखन आहे. वर्तमानपत्र हे दृश्य माध्यम आहे. त्याद्वारे आपण बातम्या, आपले विचार सविस्तरपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू शकतो. जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे वाचकाला त्याचं वाचन करता येतं. असं असलं तरी निरक्षर लोकांना मात्र याचा फायदा होत नाही. आजचं वर्तमानपत्र म्हणजे उद्याची रद्दी असं म्हटलं जातं. यावरून त्याचं क्षणभंगुरत्व सुद्धा आपल्या लक्षात येतं. तरीही उद्याची रद्दी असलेले हे वर्तमानपत्र काही वर्षांनंतर ऐतिहासिक दस्तऐवज ठरतं. त्या काळातले विचारप्रवाह, सामाजिक ज्वलंत समस्या, विविध नेत्यांचे विचार त्यातनं प्रकट झालेले असतात.
बघा, उदाहरणार्थ 1875च्या सुमाराला स्त्री शिक्षण विषयक विचार, पुनर्विवाह, बालविवाह या संदर्भातले उलटसुलट विचार प्रवाह दिसून येतात. लोकशिक्षण करण्यामध्ये वर्तमानपत्रांचा वाटा महत्त्वाचा असतो. वर्तमानपत्रात बातम्या, संपादकीय, क्रीडावृत्त, परदेशी वृत्त, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या ताज्या घटना या सगळ्या गोष्टींचा समावेश झालेला असतो. याच्यासोबतच विविध प्रकारच्या वाचक वर्गाच्या आवडीनुसार नवनवीन सदरं, उदाहरणार्थ आरोग्यविषयक सदर असेल, शेअर बाजार विषयक सदर असेल, सौंदर्यवर्धक काही कोणी लिहिलं असेल, ललित लेखन असेल, भविष्य असेल, सल्ला असेल, हे सगळे भागसुद्धा त्यामध्ये आलेले असतात. त्यापैकी संपादकीय मजकूर हा तत्कालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर टीका-टिप्पणी करणारा असतो, मतप्रदर्शन करणारा असतो. तो विभाग प्रामुख्याने संपादक सांभाळतात. विविध क्षेत्रातली माहिती त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून मागवली जाते. वर्तमानपत्र हे प्रामुख्याने ताज्या बातम्यांसाठी वाचलं जातं. नेहमी घडणाऱ्या घटनांपेक्षा वेगळी घटना घडली म्हणजे तिला बातमी म्हणता येते. उदाहरणार्थ, वीज प्रवाह खंडित होणं ही नित्याचीच गोष्ट आहे. दीर्घकाळ विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळं त्यावर अवलंबून असलेला व्यवहार ठप्प होऊन कामाचा खोळंबा झाला तर ती बातमी ठरते. काही दिवसांपूर्वी आपण महापुराच्या समस्येला तोंड दिलं, बरोबर? आणि चिपळूणसारख्या भागामध्ये महापुरामुळे अगदी वेगवेगळ्या दवाखाने जे होते त्यामधला विद्युत प्रवाह खंडित झाला आणि या कोविड काळामध्ये जे रुग्ण तिथं होते त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा झालाच नाही आणि त्यामुळे जी काही समस्या निर्माण झाली त्याचं वर्णन आपल्याला वृत्तपत्रामध्ये वाचायला मिळालं. म्हणजेच काय तर हे अनेक व्यवहार ठप्प होऊन खोळंबा झाला, ही काय झाली, त्यातली बातमी झाली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला, ही तर आपल्यासाठी नित्याचीच गोष्ट आहे. वर्तमानपत्रातल्या बातमीमधून ताजेपणाची अपेक्षा असते. रिवाजापेक्षा वेगळी घटना लक्ष वेधते, पण त्यामध्ये नवेपणा सुद्धा आवश्यक असतो. अनेक दिवसांपूर्वी घडून गेलेली घटना सर्वसामान्य वाचकाचे लक्ष वेधून घेत नाही. क्रिकेटचे सामने, निवडणुकांचे निकाल यासारख्या घटना, प्रसिद्ध व्यक्तींच्या व्यक्तिगत जीवनातल्या घडामोडी याविषयी सर्वसामान्यांच्या मनामध्ये कुतूहल असतं आणि या कुतूहलाची पूर्तता करणारी माहिती ही बातमी होऊ शकते. थोडक्यात, रूढ घटनेपेक्षा वेगळी, ताजेपणा असणारी, कुतूहल शमन करणारी घटना म्हणजे बातमी असं आपल्याला म्हणता येईल. वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांची जनमानसावर चांगलीच पकड असते. चित्रपट, राजकीय, सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तींची प्रतिभा उभी करण्याचं काम बातमीद्वारे होतं. म्हणून राज्यकर्ते वृत्तपत्रांना बघा थोडेसे घाबरूनच असतात, कारण वेगवेगळ्या बातम्या या आपल्याला वृत्तपत्रांमधून वाचकांपर्यंत येताना दिसतात. वर्तमानपत्रांनी आपले वार्ताहर ठिकठिकाणी नेमलेले असतात. कोणत्या भागामध्ये कोणती घटना घडली ही आपल्याला कशी कळते तर हे वार्ताहर, आपण पाहिलं बातमीदार, आपल्यापर्यंत ही बातमी घेऊन येत असतात. वार्ताहराकडून जेव्हा बातम्या येतात तेव्हा त्यावर काही वेळेला संस्कार झालेले नसतात. अशा वेळी त्यांचं पुनर्लेखन करून त्या आकर्षक स्वरूपामध्ये द्याव्या लागतात. सर्व बातम्यांच्या भाषेतही एकसंगता असावी लागते. ही संगता येण्यासाठी अनेक वर्तमानपत्र आपली शैली पुस्तिका तयार करतात. या बातम्या एकसंध हव्यात म्हणून एकाच पद्धतीने त्या लिहिण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या आधारे विविध वार्ताहरांच्या बातम्यांचे एकसंध भाषेमध्ये लेखन केलं जातं. आता बातमी लेखनासाठी आपल्याला काही पथ्य पाळावी लागतात. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बातमी लेखनासाठी पाळण्यात येणारी कोणती पथ्य आहेत हे बघूया. पहिला यातला मुद्दा म्हणजे बातमीला आकर्षक रूप देताना उगीचच वाक्यप्रचार, म्हणी यांचा वापर करू नये. उलट अनावश्यक शब्द गाळून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी भाषा वृत्तलेखकाला अवगत असली पाहिजे. दुसरा घटक, ती ओघवती, अर्थवाही, समजण्यात सोपी हवी. शक्यतो लहान लहान वाक्यांची योजना करून बातमी तयार करावी, म्हणजे काय होतं की पुन्हा पुन्हा एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होत नाही. वार्ताहरांना आपलं मत न मांडता निपक्षपातीपणे बातमीचं लेखन करणं अपेक्षित आहे. वार्ताहराला स्वतःला काय वाटतं हे त्यांनी बातमीमध्ये कधीच नमूद करू नये. वार्ताहर जेव्हा एखादी बातमी आणतो तेव्हा त्याची त्यांनी यथातथ्यता तपासली पाहिजे. ती बातमी खरी आहे का याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली पाहिजे.
बातमीतला महत्त्वाचा भाग पहिल्या परिच्छेदात सांगून नंतरच्या परिच्छेदामध्ये त्याचा विस्तार करणं अपेक्षित असतं. उदाहरणार्थ, आपल्याला भाषणाची बातमी द्यायची आहे. ती सुरुवातीपासून सलग न देता भाषणातला महत्त्वाचा भाग पहिल्या परिच्छेदामध्ये द्यावा. त्यानंतर कोणत्या प्रसंगी वक्त्यानं हे उद्गार काढले, भाषण कुठं झालं होतं, कोणी आयोजित केलं होतं याचा उल्लेख करावा. सलग भाषण न देता पुढं ते म्हणाले की, असे विचार व्यक्त केले, असे प्रतिपादन केले, अशा वाक्यांच्या आधारे भाषणातला महत्त्वपूर्ण जो भाग आहे तो बातमीदाराने तिथे देणं अपेक्षित असतं. भाषणातला महत्त्वपूर्ण भाग आकर्षकरित्या मांडता येतो. त्यामुळं काय होतं, वाचकांचं लक्ष या महत्त्वपूर्ण भागाकडं वेधलं जातं आणि ती अधिक वाचनीय होते. अजून एक याचा आपला फायदा सांगता येईल की घाईच्या वेळी वाचकाला वर्तमानपत्रावर जाता जाता नजर टाकून महत्त्वाच्या बातम्या समजू शकतात. सवडीनं आणि त्याचं सविस्तर पद्धतीनं वाचन तो नंतर करू शकतो. वाचकाची जिज्ञासा पूर्ती करणारी आणि समाधानकारक असं बातमी लेखन होणं आवश्यक असतं. ही परिपूर्णता होण्यासाठी त्याला 6 क-कारांची उत्तर मिळवायला हवीत. हे 6 क-कार कोणते आहेत? तर कुठे, कसे, कोणी, कोणाला, का, केव्हा हे बातमी लेखनातले 6 क-कार आहेत. या 6 क-कारांची उत्तरं म्हणजे आपण बातमी म्हणू शकतो. अर्थातच हे सगळे 6 क-कार याच क्रमानं बातमीमध्ये आले पाहिजेत असं नाही. बातमी देत असताना वार्ताहर स्वतःची टीका-टिप्पणी करत नाही, पण बातमीपत्रात त्या घटनेची पार्श्वभूमी, कारणमीमांसा, त्याचे होऊ शकणारे परिणाम यावर तो टीका करू शकतो. बातमीमध्ये अश्लीलता, ओंगळपणा नसावा, त्यातून बदनामी होणार नाही, कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन त्याचं लेखन केलं पाहिजे. सगळ्याच बातम्या एकाच दिवशी देता येत नाहीत, म्हणून वृत्तपत्रामध्ये त्याचा क्रम लावणं आवश्यक असतं. महत्त्वाच्या बातम्या आधी, त्यानंतर कमी महत्त्वाच्या आणि त्यानंतर अगदीच कमी महत्त्वाच्या बातम्या. भूकंप, जाळपोळ, राजकीय नेत्यांची भेट, एखाद्या गाजलेल्या खटल्याचा निकाल, क्रिकेट सामना यासारख्या बातम्यांना अग्रक्रम द्यावा लागतो. तर सांस्कृतिक कार्यक्रमासंबंधीचं वृत्त, एखादा शास्त्रीय शोध यासारख्या बातम्या या नंतर 1-2 दिवसांनी उपलब्ध होणाऱ्या जागेनुसार दिल्या जातात. त्यामुळे या बातम्यांचं महत्त्व कमी होतं का? अजिबात नाही. या बातम्यांचं महत्त्व मुळीच कमी होत नाही. उलट शास्त्रीय शोधासंबंधीच्या ज्या काही बातम्या असतात त्यामध्ये कालांतराने त्यामध्ये भरच पडत जाते आणि अशा बातम्या पानपूरक म्हणून वापरता येतात. उदाहरणार्थ बघू आपण. मोरोपंत सभागृहात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त सभा आयोजित केली गेली. सभेचं अध्यक्ष सौ पद्मा केळकर यांनी भूषवलं. आपल्या भाषणात त्यांनी सावित्रीबाईंचा जन्म, विवाह, महात्मा फुलेंच्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःचं दिलेलं योगदान, त्यांची साथ, त्यांच्या कार्याशी एकरूप होऊन त्यांनी कशा प्रकारे स्त्रियांना साक्षर केलं, त्यांचं प्रबोधन केलं, अशा सगळ्या मुद्द्यांचा यामध्ये परामर्श घेतला. सभेची वेळ संध्याकाळी 5 होती, तर सभेला 500 नागरिक उपस्थित होते. आता या सगळ्या घटना प्रसंगाच्या आधारे बातमी कशी द्यायची? तर सावित्रीबाई, काळाची पावलं ओळखणारी युगदृष्टी, दिनांक 10 पुणे. काळाची पावलं ओळखून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना केवळ साक्षरच केलं नाही, तर त्यांच्यात प्रबोधन घडवून आणलं. असे उद्गार मोरोपंत सभागृहात आयोजित केलेल्या सभेमध्ये सौ पद्मा केळकर यांनी काढले. दिनांक 10 मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त ही सभा संध्याकाळी 5 वाजता आयोजित केली होती. अध्यक्षपदावरून बोलताना सौ केळकर यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा उल्लेख तर केलाच, पण त्यांनी स्वतःचं असं स्वतंत्र व्यक्तिमत्व कसं होतं सावित्रीबाईंचं याविषयी सुद्धा विवेचन केलं. स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलं. या प्रसंगी शहरातल्या इतर मान्यवरांची सुद्धा भाषणं झाली. या सभेचा लाभ सुमारे 500 नागरिकांनी घेतला. ही काय झाली? तुम्हाला वर्तमानपत्रासाठी, मुद्रित माध्यमासाठी कशा प्रकारे बातमी लिहिली याचे छोटंसं सोपं उदाहरण इथं सांगितलं. म्हणजेच आपण जी पथ्य बघितली बातमी लेखनाची ती इथं सगळी पाळलेली आहेत बघा. म्हणजे बातमीला आकर्षक रूप देताना आपण वाक्यप्रचार म्हणी यांचा अतिवापर केला नाही, भाषा ओघवती आहे, अर्थवाही आहे, अनावश्यक शब्द गाळून कमीत कमी शब्दात आपण
बातमी दिलेली आहे. वार्ताहरानं आपलं मत न मांडता निपक्षपातीपणे बातमीचं लेखन केलेलं आपल्याला दिसतं. वृत्तपत्र आणि नियतकालिक यांच्यासाठी बातमी लेखन करताना अशा प्रकारे सोप्या सुटसुटीत पद्धतीनं कसं बातमी लेखन करता येईल हे आपण आज थोडक्यात बघितलं. याच्या पुढच्या घटकामध्ये आपण बातमी लेखनाची वैशिष्ट्ये पाहूया. धन्यवाद.